विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवलची परीक्षा सुरू आहे. 5 जून पासून ते 24 जून पर्यंत ह्या परीक्षा आहेत. काल 9 तारखेला तीनही शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. जीके जीएसच्या प्रश्नांचा आपण आज अनालिसिस घेणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, त्याची उत्तर काय आहेत, विद्यार्थ्यांकडून जेवढे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा आपण अनालिसिस घेणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, कालच एसएससीचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे सीजीएल साठी. 14,582 जागा आहे. या जागांमध्ये ही वाढ होऊ शकते. कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. तेव्हा या एसएससी सीजीएल 2025 साठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचचा निश्चितच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्याच पद्धतीने रेल्वे भरती सुद्धा आपली ही एक इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. सर्व रेल्वे भरतीसाठी ही बॅच उपयुक्त आहे. त्याच पद्धतीनं एसएससी सिलेक्शन पोस्ट किंवा एसएससी फेज 13 ची पण ऍड आलेली आहे. 2423 जागा आहेत. 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही ऍड आहे. याही बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. या तिन्ही बॅच आहेत. या तिन्ही बॅचचं वैशिष्ट्य सांगायचं तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे. सराव टेस्ट उपलब्ध आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत. 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पाहता येईल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करा. आता जाऊया आपण आजच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 88 88 99 61 16 या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे. चला पहिला प्रश्न बघूया आपण काय होता. बघा आता आपण काय बघतोय तर आपण 9 जूनचं आपण अनालिसिस घेतोय. लक्षात घ्या 9 जून 2025 ला. ठीक आहे. ऑल शिफ्ट. आता याच्यामध्ये शक्यतो जी पहिली शिफ्ट आहे या पहिल्या शिफ्टचे प्रश्न आपल्याकडे जास्त आहेत आणि दुसऱ्या पण शिफ्टचे काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. चला मग पहिला प्रश्न आहे त्यांनी विचारलेला आहे ग्रामपंचायतीचं प्राथमिक कार्य काय. भारतामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींचं प्राथमिक कार्य काय असा पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गावचा सर्वांगीण विकास. ग्रामपंचायतीचा उल्लेख आपल्याला कुठे बघायला मिळतो तर भारताच्या राज्यघटनेमधलं कलम नंबर 40 जे आहे ते 40 नंबरचं कलम काय सांगतं ग्रामपंचायतीचं संघटन. या 40 नंबरच्या कलमामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीचा उल्लेख स्पष्टपणे आढळतो. आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 नुसार या ग्रामपंचायतीला जे आहे ते राज्यघटनेमध्ये स्थान मिळालेलं आहे. घटनात्मक स्थान जे आहे ते या घटना दुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्था 73वी घटना दुरुस्ती. कितवी 73वी घटना दुरुस्ती 1992 ची ही आहे ग्रामीण भागासाठी. जो ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या घटना दुरुस्तीने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ज्या ग्रामीणच्या आहेत त्यांना घटनेमध्ये स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे. याला आपण पंचायत राज असंही म्हणतो. आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे ती कोणासाठी आहे ती शहरी भागासाठी आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. आता हा 1 नंबरचा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न आहे कॉपी करण्यासाठी शॉर्टकट की काय वापरतात असा प्रश्न आहे. कम्प्युटरच्या अँगलने प्रश्न आहे हा. तर Ctrl+C जे आहे ते आपण कॉपीसाठी वापरतो. Ctrl+C साठी वापरतो आपण, कॉपीसाठी वापरतो. पुढचा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेकडील
देशाचं नाव विचारलेलं आहे. पूर्वेकडील देशाचे नाव. चला, पेनचा कलर दिसतोय ना व्यवस्थित सगळ्यांना? हा, बदली करून घेऊ आपण. चला, अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेकडील देशाचं नाव विचारलेलं आहे. अर्थात देश आहे म्यानमार. पुढचा प्रश्न. सुनीता विल्यम यांच्यावरती प्रश्न आहे चालू घडामोडीच्या अनुषंगाने. सुनीता विल्यम अंतराळातून किती दिवसानंतर परतल्या? किती दिवसांनी परतल्या? काय उत्तर याचं? 9 महिने 14 दिवस. दिवसांमध्ये बोलायचं झालं तर 286 दिवस. किती दिवस आहे? 286 दिवस. पुढचा प्रश्न. नागरिकत्व यावरती प्रश्न विचारलेला आहे. नागरिकत्व कोणत्या कायद्याने बहाल केलं जातं? नागरिकत्व कोणत्या कायद्याने बहाल केलं जातं? आता भारतामध्ये नागरिकत्व कायदा आहे. कधीचा आहे? 1955चा नागरिकत्व कायदा आहे. कोणी बनवला आहे हा कायदा? हा संसदेने बनवलेला कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून 5 प्रकारचं नागरिकत्व दिलं जातं. 5 प्रकारे नागरिकत्व बहाल करण्याचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. पहिला आहे जन्मतत्व. जन्मतत्व. दुसरं आहे वंशतत्व. तिसरं आहे स्वीकृती तत्व. चौथं आहे नोंदणी तत्व आणि 5वं आहे प्रदेशाचे सामिलीकरण. मूळ प्रश्न काय होता? नागरिकत्व कोणत्या कायद्याने बहाल केलं जातं? तर नागरिकत्व जे आहे ते 1955च्या कायद्याने बहाल केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून सातत्यानं विद्यार्थी हिताचे उपक्रम आपण राबवत असतो. या सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला काही फायदा होत असेल, हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशन, मग ते रेल्वेचे असतील, तुमचे SSCचे असतील, पोलीस भरतीचे असतील, सगळे नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या याच युट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. काय आहे पुढचा प्रश्न? धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि एकात्मता. चला, राज्यघटनेचा प्रश्न आहे. धर्मनिरपेक्षता वा धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता. अखंडता हे शब्द घटनेमध्ये म्हणजेच राज्यघटनेमध्ये कधी समाविष्ट करण्यात आले? कधी समाविष्ट करण्यात आले? चल, आता बघा, हे जे शब्द कुठे बघायला भेटतात आपल्याला?
हे शब्द आपल्याला सरनाम्यामध्ये बघायला भेटतात. आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये सरनाम्यात फक्त एकदाच बदल झालाय. कधी बदल झालाय? तो झालेला आहे 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976 ला. या घटना दुरुस्तीनुसार हे 3 शब्द जे आहेत हे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे लक्षात घ्या. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 ला. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेला 2024 मध्ये 90 वर्ष पूर्ण झाले आहेत? कोणत्या बँकेला 90 वर्ष पूर्ण झाले? सांगा उत्तर. ज्याला येते त्याने कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर 90 वर्ष पूर्ण झालेले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधीची आहे? तर एप्रिल महिने 1 एप्रिल 1934 ला रिझर्व्ह बँकेची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. म्हणून 1 एप्रिल 2024 ला आता ह्या गोष्टीला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. रिझर्व्ह बँकेचे सध्या गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा हे सध्या गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न, पंजाबमध्ये नृत्याचा जे प्रकार आहे त्याच्यावरती प्रश्न आहे. पंजाबमध्ये नृत्य मुलगा कोणतं नृत्य करतो आणि मुलगी कोणतं नृत्य करते? ठीक आहे. पंजाबमध्ये मुलगा आणि मुलगी ह्या दोघांवरती प्रश्न आहेत. तर बघा, पंजाबमध्ये मुलगा जो नृत्य करतो त्याला आपण भांगडा म्हणतो. आणि मुली जे नृत्य करतात त्याला गिद्दा म्हणतात. उलट लिहिले मी, गिद्दा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, चुवार विद्रोह कधीचा आहे? काय याचे योग्य उत्तर? 1766 ते 1834. पुढचा प्रश्न, जनजाती गौरव दिवस कधी साजरा केला जातो? भारतामध्ये जनजाती गौरव दिवस कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर काय आहे? 15 नोव्हेंबर. दोन 2021 पासून भारत सरकारने हा दिवस जनजाती दिवस म्हणून साजरा करण्यास ठरवलं आहे. जलवायू इंडेक्स वरती एक प्रश्न होता. जलवायू इंडेक्स यावरती एक प्रश्न होता, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, अग्नी वॉरियर
अग्नी वॉरियर हा युद्धाभ्यास किंवा हा लष्करी अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये आहे? कोणत्या दोन देशांमध्ये आहे? काय याचं योग्य उत्तर? भारत व सिंगापूर. विद्यार्थी मित्रांनो, युद्ध अभ्यास आपण प्रत्येक शिफ्टचं विश्लेषण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की युद्ध अभ्यासावरती प्रश्न हे प्रत्येक शीटमध्ये जवळजवळ विचारले जात आहेत, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, 1784च्या आदिवासी विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? आदिवासी उठाव असतील, आदिवासी नेते असतील, आदिवासी आंदोलन असतील, याच्यावरती बरेचसे प्रश्न आपल्याला ह्या शिफ्टमध्ये म्हणजे ह्या एक्झाम मध्ये बघायला मिळतात, लक्षात घ्या. याचं योग्य उत्तर आहे बाबा तिलका मांझी. पुढचा प्रश्न, पोषण अभियान कधी सुरू करण्यात आले? पोषण अभियान कधी सुरू करण्यात आले? चला सांगा उत्तर. पोषण अभियान कधी सुरू करण्यात आले? भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 8 मार्च 2018 राजस्थानातील जो झुंझुनू जिल्हा आहे या जिल्ह्यापासून या अभियानाची सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे. झुंझुनू. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वित्त आयोगाचं कलम विचारलेलं आहे. वित्त आयोगाचं कलम विचारलेलं आहे. बघा आता सध्या 16व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वित्त आयोगाचं कलम भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 280 जे आहे ते वित्त आयोगाचं आहे. आता हे वित्त आयोग जे आहे हे काय काम करतं? तर भारतामध्ये जो टॅक्सच्या माध्यमातून पैसा गोळा होतो किंवा भारतामध्ये जो महसूल गोळा होतो, या महसुलाची वाटणी देशामध्ये आणि राज्यामध्ये करण्यासाठी शिफारस करणारी जी एक यंत्रणा आहे तिला वित्त आयोग असं आपण म्हणतो. मग आता जो 16वा वित्त आयोग आहे तो त्याचा कार्यकाळ जो आहे तो 1 एप्रिल पासून चालू होतोय. 1 एप्रिल 2026 पासून. तो कितवा आहे? 16वा वित्त आयोग आहे. याचे अध्यक्ष कोण झालेत आता? अध्यक्ष आहेत अरविंद पनगाडिया. पुढचा प्रश्न, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यावरती प्रश्न आहे. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहे ती भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठे बघायला भेटतात आपल्याला? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये
भाग नंबर 4 मध्ये कलम नंबर 36 ते 51 मध्ये आपल्याला ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती बघायला मिळतात. 36 ते 51. मग ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंड कडून घेतलेली आहेत. ही गैरन्याय प्रविष्ट आहेत. 36 ते 51 पर्यंतची कलम तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. याच्यामध्ये येणारी सर्व ज्या बाबी आहेत त्या डायरेक्टिव्ह, म्हणजे आपण ज्याला डीपीएसपी म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, देशामध्ये असलेलं सरकार ते कोणाचंही असू द्या, काँग्रेसचं असू द्या, बीजेपीचं असू द्या, त्याने देश चालवत असताना कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजे या संदर्भातले काही सूचना, मार्गदर्शन आहे ते 36 ते 51 मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, मार्गदर्शक तत्वे, त्याच्यावरती आलेला आहे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा हे काम बघतायत. कितवे आहेत ते? 26वे गव्हर्नर आहेत. जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती दुसरा प्रश्न आहे, कारण 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा आला. आणि शेवटी सर्व बँकांवरती नियंत्रण प्रस्थापित करणारी बँक, सर्व बँकांचं नेतृत्व करणारी बँक म्हणून आपण रिझर्व्ह बँकेला ओळखतो. जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर आता याच्यात काही वेगळं सांगायला नको की जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. कसा कर आहे? अप्रत्यक्ष कर. एकशे 1वी घटना दुरुस्ती सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण भारतामध्ये जीएसटी लागू झाला. चला पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न, एससी एसटी लोकसभा विधानसभेचं आरक्षण लोकसभा व विधानसभा यामधील एससी आणि एसटी यांचे आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने वाढवण्यात आले? किती नंबरची घटना दुरुस्ती आहे? 104वी घटना दुरुस्ती. कधीची आहे? 2020ची आहे. या घटना दुरुस्तीने काय झालं, तर या घटना दुरुस्तीने लोकसभेमध्ये, राज्याच्या विधानसभेमध्ये जे एससी आणि एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहेत यांचा जो रिझर्वेशन आहे, यांचं जे आरक्षण आहे एससी एसटी समुदायाला मिळालेलं, हे आरक्षण आता पुन्हा 10 वर्षांनी वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे हे आरक्षण आता 2030 पर्यंत लागू असेल. आणि याच्यानेच काय झालं, ह्याच घटना दुरुस्तीने अँग्लो इंडियनचं आरक्षण मात्र वाढवलेलं नाही. म्हणजे अँग्लो इंडियनचं आरक्षण रद्द झालेलं आहे. अँग्लो इंडियन काय झालं? रद्द झालं. म्हणजेच लोकसभेत 2 अँग्लो इंडियन आणि राज्याच्या विधानसभेत 1 अँग्लो इंडियन नेमण्याचा अधिकार अनुक्रमे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे होता. ते आता अँग्लो इंडियन नेमायची आवश्यकता नाही, असाच अर्थ आता ह्या घटना दुरुस्तीचा होतो, 104 नंबरच्या घटना दुरुस्तीचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गहीरमाता समुद्री अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
गहिरमाथा समुद्री अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? हे आहे ओडिसामध्ये. ओडिसात कुठे आहे ते? तर ओडिसामध्ये केंद्रपाडा म्हणून जिल्हा आहे. या केंद्रपाडा जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक विचारलेले आहेत. सोपा प्रश्न आहे. कधी प्रकाशित झालं हे पुस्तक माहिती का? 1915 काय झालं याचं प्रकाशन झालंय. त्यांनी काय विचारलंय? लेखक विचारलेला आहे. सगळ्यांना उत्तर माहिती आहे. काय आहे याचं उत्तर? बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना कोणी केली आहे? राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना सांगा उत्तर काय? डॉक्टर MS स्वामीनाथन. ज्या विद्यार्थ्याचा नॉर्मल जीके जीएसचा अभ्यास आहे, मी म्हणत नाही खूप डिटेलमध्ये, नॉर्मली जो आपण जे वाचतो ते सगळं हे आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जीके जीएस फार अवघड येताना दिसत नाहीये. एखादा दुसरा प्रश्न अवघड असू शकतो, पण मग बाकी ओव्हरऑल विचार केला तर प्रश्न मात्र सोपे येत आहेत, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, शारदा सिन्हा कोणत्या भाषेत गाणी गात? शारदा सिन्हा यांची गाणी कोणत्या भाषेमध्ये आहेत? का प्रश्न आला हा? त्यांचं नुकतंच झालंय निधन. चालू घडामोडीच्या अँगलने हा प्रश्न आलेला आहे. तर ह्या ज्या शारदा सिन्हा आहे यांना बिहारमध्ये, खरं त्या बिहारच्या गायिका आहेत, यांना असं म्हणतात बिहारची गान सम्राज्ञी, असे बिहारची कोकिळा म्हणतात त्यांना, बिहारची कोकिळा. या प्रामुख्यानं भोजपुरीमध्ये आणि मैथिलीमध्ये लोकगीत सादर करतात. ह्या भोजपुरी व चला पुढचा प्रश्न आहे, महापरिनिर्वाण दिन कधी असतो? हे सगळ्यांना माहिती आहे, हा प्रश्न कोणाचा चुकायला नको. काय उत्तर आहे? 6 डिसेंबर. का बरं? कारण याच दिवशी 1956ला डॉक्टर आंबेडकरांचं निधन झालं. ठीक आहे, चल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापर्यंत जेवढे प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नांचं आपण विश्लेषण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या व्हिडिओचा काही फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला संपवत असताना एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो. काल रात्रीच SSC CGLचं नोटिफिकेशन आलेलं आहे. 14,500 पेक्षा जास्त जागा आहेत, लक्षात घ्या. जागा वाढणार आहेत. कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे. त्याच पद्धतीनं SSC सिलेक्शन पोस्ट अर्थात फेज 13 ची सुद्धा जाहिरात आलेली आहे. इथेही 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. आणि ही एक आपली रेल्वेची सुद्धा बॅच आहे.
अशा SSCच्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे आहेत इग्नाइट अकॅडमीमध्ये. या सगळ्या बॅचेसचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत. 1 वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर पाहता येईल, इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. तेव्हा इग्नाइटचं ऍप्लिकेशन जे आहे, इग्नाइटचं ऍप, ते डाउनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे SSC, रेल्वे, पोलीस भरती, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या ज्या एक्झाम आहेत त्यांचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.